नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शरद पवार यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आमचा श्वास आमचा ध्यास, शरद पवार आमचा पक्ष, आमचे चिन्ह शरद पवार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी पक्ष कार्यालयात जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या कार्यकर्त्यांनी हाताला तसेच डोक्याला काळ्या फिती बांधल्या होत्या. तसेच शरद पवार यांचे छायाचित्र हातात घेऊन आमचा पक्ष शरद पवार, आमचे चिन्ह शरद पवार, जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा, देशाचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या प्रसंगी सुहास देसाई यांनी जरी आमचा पक्ष चोरला असला तरी पक्षाचा जन्मदाता आमच्या सोबत आहे असे म्हटले. त्यामुळे आम्हाला भय नाही तर आमचे बळ अधिकच वाढले आहे. जनतेला सर्व समजत आहे. जनताच या पक्ष चोरणाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल असे सांगितले. तर सुजाताताई घाग यांनी आपल्या काकाला दगा देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. सामान्य महिलांनाही आता अजित पवार आणि त्यांच्या गटाचे धोरण समजले आहे. अदृश्य शक्तीच्या जोरावरती टाकलेला हा दरोडा असून त्याचा बदला जनताच घेईल असे सांगितलं. तर विक्रम खामकर यांनी यावेळी सांगितलं की शरद पवार ही महाराष्ट्राची ऊर्जा आहे. आतापर्यंत 2 वेळा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण कित्येक वेळेस त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेतली आहे. 3ऱ्या वेळेस तर ते अशी भरारी घेतील की पक्ष चोरणाऱ्यांना चांगलीच जरब बसणार आहे. शरद पवारांवरती प्रेम करण्यासाठी पक्ष आणि चिन्ह हे शरद पवार आहेत. त्यामुळे जे लोक काल जल्लोष करत होते ते उद्या आपल्या अस्तित्वासाठी झगडतील असं यावेळी म्हटलं. यावेळेस मंदारकिनी, सचिन पंधारे, दीपक क्षत्रिय, कुलविंदर सिंग सोखी, गजानन चौधरी, दिलीप नाईक, मिलिंद बनकर, सिल्वेस्टर डिसोजा, विक्रांत घाग यांसह इतर स्त्री व पुरुष कार्यकर्ते येथे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं फक्त चिन्ह गेलं, पण त्या पक्षाचा जो बाप आहे तो आमच्याकडे आहे. आमचा बाप हेच आमचं चिन्ह. आम्ही शरद पवारांना मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आम्ही निष्ठा सोडून गैरवापरत वागत नाही, कारण आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आणि आम्हाला आमच्यावर एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती आमच्यावर शरद पवार, माननीय आमचे जितेंद्र आव्हाड यांनी आमच्यावर घडवलेली आहे. त्या संस्कृतीत चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमची एकच निष्ठा, एकच पक्ष, एकच चिन्ह शरद पवार, शरद पवार, शरद पवार. या महाराष्ट्रातल्या 1 वर्षाच्या लहानग्या पोराला जरी विचारलं की राष्ट्रवादी कुणाची, तर तो न कळता मुलगा सुद्धा म्हणेल की राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची. त्याच्यामुळं कितीही पक्ष बदलले, पक्षाचं नाव बदललं किंवा चिन्ह बदललं तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. आमचे राजकारणाचे या देशातला जर बाप कोण असेल तर तो बाप माणूस हे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि त्यांचा चेहरा हेच आमचं चिन्ह आहे. मग निवडणूक आयोगाने किंवा या गद्दारांनी जो खंजीर शरद पवार साहेबांच्या छातीमध्ये खुपसण्याचं काम केलेलं आहे, ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी खऱ्या अर्थानं या खंजीराचं उत्तर लोक आपल्या मताने देतील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर
आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे गृह उत्सवात एका छताखाली मिळणार घर घेण्याच्या अनेक संधी. क्रीडा MCHIचे 16 ते 19 फेब्रुवारी रोजी गृह उत्सव प्रदर्शन. आपलं स्वप्नातील घर व्हावे अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते. अनेकदा या स्वप्नातील घर शोधण्यासाठी पायपीट देखील करावी लागते. ठाण्यातील अनेक विकासकांच्या माध्यमातून बांधण्यात आलेले प्रकल्प ठाण्यातील रेमंड मैदानामध्ये 16 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत क्रीडा MCHIच्या ठाणे गृह उत्सव या प्रदर्शनात ठाणेकरांना पाहता येणार आहेत, अशी माहिती MCHI ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. या प्रदर्शनाचं उद्घाटन 16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात यंदा प्रथमच गृह पुनर्विकास महारेरा यावर व्याख्यान तसेच परिसंवाद होणार असून हेलिकॉप्टरची आभासी सर ठाणेकरांना घडवली जाणार आहे. वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानात होणाऱ्या क्रीडा MCHIच्या ठाणे गृह उत्सव या प्रदर्शनात नामांकित विकासकांचे प्रकल्प असणार आहेत. त्यामुळे एकाच छताखाली अनेक प्रकल्प अधिकाऱ्यांना पाहता येणार आहेत. या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निमंत्रण असल्याचे MCHIचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी यावेळी सांगितले. MCHI ठाणा क्रीडा युनिटच्या 21st प्रॉपर्टी एक्झिबिशनला आम्ही नाम दिलेलं आहे होम उत्सव. ते 16 फरवरी से 19 फरवरी पर्यंत आहे रेमंड ग्राउंड ठाणामध्ये. आम्ही हे वर्ष एअर कंडिशन हॉल, फ्री पार्किंग आणि आनंद थिएटर पासून आम्ही बसची फ्री व्यवस्था पण केलेली आहे. आम्ही नेहमी म्हणजे डेली काही ना काही वेगळे प्रोग्राम ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये रेरा संदर्भात एक मोठा सेमिनार आहे. हाऊसिंग फेडरेशन सोसायटीच्या आपण एक कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. त्याच्या 18 तारीखला आम्ही हाऊसिंग सोसायटीला गुड गव्हर्नन्स आणि क्लिनलीनेससाठी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्राइज अर्बन सिटीमध्ये आणि ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये असे 2 विभागमध्ये आम्ही प्राइज पण देणार आहे. तो सगळे हाऊसिंग सोसायटीला आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा. नंतर मिस अँड मिसेस ठाण्याचा एक प्रोग्राम, एंटरटेनमेंट सारखा प्रोग्राम आम्ही शनिवारी रात्रीला ठेवलेला आहे. आणि 19 तारीखला पूर्ण दिवसचा हाय पोटेन्शियल ऑफ ठाणे इन नियर फ्युचर म्हणजे 2030 पर्यंतच्या विजन ते आम्ही दाखवणार आहे. त्यासाठी आम्ही 500 ते जास्त सिटीजन ऑफ मुंबई MMR रिजनच्या सिटीजनला आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये MMRDचे कमिशनर, MSRDचे कमिशनर आणि अर्बन प्लॅनर जो वेगळे प्रोजेक्ट ठाण्याला राबवणार आहे त्याला आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. लोन अभी राइट नाउ आप देखेंगे तो कितना भी कीजिए वी आर गेटिंग एट 8.55 to 8.6% हाउसिंग लोन मिल रहा है, जो कंपेयर टू आप इंटरनेशनल मार्केट देखेंगे उससे वी आर स्टिल एट द लोएस्ट. और अभी भी जो अफोर्डेबिलिटी है थाने में या मुंबई में किधर भी हो, काफ़ी अफोर्डेबिलिटी अच्छी है. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई जलवाहतूक सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती. सन 2016ला केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली,
परंतु पर्यावरणाच्या व पुरातत्व विभागाच्या परवानग्या न मिळाल्याने या कामास सुरुवात करण्यास विलंब लागत होता. खासदार राजन विचारे यांनी संसदेत मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व अडचणी दूर केल्या. सर्वप्रथम भाईंदर पश्चिमेकडील जेट्टीचं काम पूर्ण करून घेतलं. त्यानंतर रखडलेल्या वसई जेट्टीचंही काम पूर्ण करून घेतलं. या दोन्ही जेट्टींची कामं पूर्ण झाल्याची खात्री करून घेण्यासाठी शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी खासदार राजन विचारे यांनी भाईंदर व वसई या दोन्ही जेट्टींची पाहणी करून महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत केली. त्यावेळी असे निदर्शनास आले की या दोन्ही जेट्टींची कामं पूर्ण झाली आहेत. खासदार राजन विचारे यांनी तात्काळ महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांना पत्राद्वारे मीरा भाईंदर वासियांना भाईंदर ते वसई हा तयार झालेल्या जेट्टीवरून तात्काळ रोरो सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी वाहनांची अधिक क्षमता असणारी बोट उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना 1.5 तासाचा वाहतूक कोंडीचा प्रवास करावा लागत होता तो या रोरो जलमार्गे केल्याने 10 मिनिटांचा होणार आहे. हा सुखकर मार्ग लवकर सुरू करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आम्ही भाईंदरची जेटी जी 2017ला या ठिकाणी 7 कोटीला मान्यता मिळाली होती आणि भाईंदर टू वसई ही रोरो सेवा या ठिकाणी चालू करण्यासाठी आम्ही मेरीटाईम बोर्डाला विनंती केली होती आणि तो प्रस्ताव त्या ठिकाणी 2017ला मंजूर झाला आणि 2018ला त्याचं काम सुरू झालं आणि ते काम आता भाईंदरची जेटी तयार झालेली आहे. त्याचबरोबर वसईला जी जेटी होती ती CRZमध्ये येत असल्यामुळे तिथे तांत्रिक अडचणी भरपूर होत्या आणि त्यामुळे मग ती साईड चेंज झाल्यानंतर परत परवानगी यासाठी तो वेळ झाला. परंतु आता ह्या दोन्ही जेट्या जी भाईंदरची जेटी आणि वसईची या दोन्ही जेटी तयार झालेल्या आहेत आणि आता लवकरात लवकर ही जेटी सुरू करावी हे जेणेकरून आम्ही मेरीटाईम बोर्डाला विनंती केलेली आहे आणि हे लवकरात लवकर मला वाटतं ही जेटी या ठिकाणी सुरू होईल, जेणेकरून या ठिकाणी भाईंदरवरनं वसईला जायला फक्त आपण 10 ते 12 मिनटामध्ये या ठिकाणी जाऊ शकतो. ज्यासाठी भाईंदरवरनं वसईला जायचं असेल तर जवळजवळ 1.5 तास लागतो, ते आपण 10 ते 12 मिनटामध्ये या ठिकाणी ही इथल्या रहिवाशांना त्याचा फायदा होईल. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. देव त्यारी त्याला कोण मारी ही म्हण तंतोतंत आज लागू पडली, ती म्हणजे सीगल पक्षाला. पंखात मांजा अडकल्यामुळे एक ब्लॅक हेडेड सीगल पक्षी खाडीच्या प्रवाहात उडण्यासाठी धडपडत होता. मात्र त्याला उडता येत नसल्याचं बघून ठाणे महानगरपालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी खाडीत झेपावत पक्षाला सुखरूप बाहेर काढले. पंखात अडकलेला मांजा काढून त्याला जीवनदान दिलं आहे. ठाणे पूर्व विसर्जन घाट परिसरात खाडीकिनारी मॉर्निंग वॉक करण्यासाठी ठाणेकर येतात. ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे हे देखील दररोज येत असतात. दरम्यान याच वेळेत एक पक्षी खाडीत उडण्यासाठी धडपडत असल्याचं भरत मोरे यांच्या निदर्शनास आणून दिले. प्राणी पक्ष्यांवरती प्रेम करणाऱ्या मोरे यांनी खाडीत पोहत जाऊन त्याला सुखरूप बाहेर काढलं.
पंखात मांजा अडकला होता, त्यामुळे त्याला उडता येत नसल्याचं भरत मोरे यांनी सांगितलं. हा ब्लॅक हेडेड सीगल पक्षी असून काहीसा जखमी झाल्यामुळे त्याला उडताना त्रास होत होता, परंतु त्याची थोडी शुश्रूषा करून त्याला पुन्हा आकाशात भरारी घेण्यास यश आलेलं आहे. भारतात लडाख, चायना, सायबेरिया, युरोप या ठिकाणहून 7 ते 8 प्रकारचे सीगल्स भारताच्या विविध भागामध्ये दिसतात. यापैकी ठाण्यात ब्लॅक हेडेड आणि ब्राऊन हेडेड या गल बघायला मिळतात. या पक्षाला मासे खायला आवडत असल्यामुळे ठाण्याच्या काही तलावात या पक्ष्यांची रेलचेल बघायला मिळते. यासोबतच लहान खेकडे, कोळंबीसारखे जलचर हे त्यांचे नैसर्गिक खाद्य आहे. मात्र या पक्षाला नागरिकांनी मानवी खाद्याची सवय लावली आहे, असं मत यावेळी पर्यावरण अभ्यासक प्रशांत सेनकर यांनी व्यक्त केले. माझं नाव भरत सीताराम मोरे आहे आणि मी ठाणे महानगरपालिकेत कामाला आहे. मी ते विसर्जन घाटावर झाडं लावली, त्याला पाणी टाकायला येतो. तो माझा छंद आहे आणि तो छंद जोपासत असताना मी जेटीवर आलो. जेटीवर आल्यानंतर बघितलं पाणी भरलेलं होतं आणि एक शिगल मांजाला अडकला होता आणि तो तडफडत होता. त्यावेळेस मी त्याला बघितलं आणि लगेच उडी मारली आणि त्या शिगलला बाहेर काढला. त्याच्यानंतर मी त्याची शुश्रूषा केली आणि त्याला आता रिलीज केला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.